हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक प्रश्न आपल्या समोर असतो परीक्षामध्ये. तो असतो डिफिकल्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड्स. काय शब्द तुम्हाला डिफिकल्ट स्पेलिंग सांगायचं असतं. आता उदाहरणार्थ पहा, हा जो प्रश्न आहे ह्याच्यावर तुम्हाला बरेच काय परीक्षेमध्ये स्पेलिंग विचारले असतात. आता एक स्पेलिंग आहे ते मी तुमच्या समोर ठेवतो की जे स्पेलिंग बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये पण आलेलं आहे आणि त्या शब्दाचा अर्थ सांगत असताना आज सुद्धा काय विद्यार्थ्यांचं थोडंसं हे होत असतं, ज्याला काय म्हणतो आपण कन्फ्युजन होत असतं. आता हे शब्द मी तुमच्या समोर अगोदर लिहितो आणि त्यांचा सगळ्यांचा आपण परत थोडंसं त्यांच्यावर आपण चर्चा करूया. आता काय स्पेलिंग तुम्हाला कदाचित हे स्पेलिंग तुम्हाला काय लोकांना वेगळे वाटत असतील किंवा मला वाटते मागच्या वेळेस आपण ह्याच्यावर थोडंसं डिस्कस पण केलेलं आहे. काय शब्दावर आपण इथे काय शब्दाचा उच्चार कसा होतो किंवा काय शब्द कशा रीतीने बदलतात, अनेक असं काय शब्द आहे ठीक आहे की ज्या शब्दावर आपण इथे थोडासा विचार करूया. तुमच्यासमोर मी फक्त 7 शब्द लिहिलेले आहेत. आता 7 शब्दाचं मला छानपैकी तुम्ही काय सांगायचं, एकदा उच्चार बरोबर सांगायचा आणि या शब्दाचा मिनिंग काय आहे. हे शब्द तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये सिनोनिम्स म्हणून, वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणून किंवा एखाद्या पॅसेज मध्ये बरेच वेळा शब्द येत असतात. आता पहिल्या शब्दाचा मला उच्चार आणि अर्थ सांगायचा. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, when we attend marriage ceremonies, when we attend marriage parties, that time we are provided such kind of the food nowadays in modern era, and so such kind of the dinner, such kind of the food is known as a buffet dinner. बुफे मग ह्याचा उच्चार कसा होईल. आता ह्यात पण परत फरक आहे. पुढच्या काय एका व्हिडिओमध्ये मी होमोनिम्स मध्ये ह्याच्यावरचे 2 शब्द येतात. जर हा शब्द जर नाउन आला त्याचा उच्चार तुम्हाला माहित आहे. हा शब्द जर नाउन म्हणून आला असेल, नाउन त्याचा उच्चार वेगळा आहे. आणि हा जर शब्द जर वर्ब म्हणून आला असेल त्याचा उच्चार वेगळा आहे. परत हा शब्द नाउन म्हणून आला असेल त्याचा उच्चार कसा आहे, बुफे. या शब्दाचा उच्चार कसा होतो, बुफे असा आहे. आणि हा शब्द वर्ब म्हणून आला तर ह्याचा उच्चार कसा होते, बफेट असा होतो. आता बुफे या शब्दाचा अर्थ काय होतो, जेवण, एक प्रकारचं जेवण. आणि बफेट या शब्दाचा अर्थ काय होतो, आदळणी किंवा आपटणे. द वेव्स बफेट द सी शोर विथ अ ग्रेट फोर्स. लाटा समुद्र किनाऱ्यावर खूप जोरामध्ये आपटतात. आणि ही ऑफर्ड बुफे डिनर फॉर हिज फ्रेंड्स ऑर फॉर द सेरेमनी. त्याने त्यांच्या सेरेमनीमध्ये त्याने बुफे डिनर दिलं. मग ह्या ठिकाणी आपल्याला जो शब्द बघायचा तो नॉन म्हणून पाहायचा आहे. हा जो शब्द नॉन म्हणून आला असेल त्या शब्दाचा उच्चार असा होतो बा बुफे असा होतो. बुफे ज्याचा अर्थ आहे जेवण किंवा एक प्रकारचं जेवण, म्हणजे जेवणाचा एक प्रकार आहे. हा एक प्रकारचं जेवण आहे की ज्या जेवणामध्ये आपल्याला काय अपेक्षित असते, द फूड इज प्लेस्ड ऑन द लार्ज टेबल अँड द गेस्ट आर सपोज्ड देमसेल्व्स टू सर्व. एका टेबलवर अन्न ठेवलं जातं आणि गेस्टने ते जेवण स्वतः करायचं असतं. 2 नंबरचा शब्द कोण सांगेल, बुके. अगदी बरोबर, बुके. याचा उच्चार कसा होतो, बुके हा शब्दाचा उच्चार इथं फ आहे आणि इथं क आहे. पहा बुके याचा अर्थ आहे, बुकेचा अर्थ काय आहे, एक प्रकारचा पुष्पगुच्छ. आता एका मी शाळा एका ठिकाणी गेलो होतो, एका ठिकाणी लेक्चर द्यायला. तर त्या ठिकाणी शाळेचा जो शिक्षक होता तो माझा विद्यार्थीच होता. त्यामुळे त्याने एका ठिकाणी मला शिक्षक बोलवलं लेक्चर द्यायला. आणि त्या लेक्चर दिल्यानंतर त्या विद्यार्थ्याने माझा सत्कार करायचा होता. मग एक विद्यार्थी म्हणला की माईकवर की प्लीज ऑफर दिस, त्यांना काय म्हणायचं, प्लीज ऑफर दिस बुके टू आवर चीफ गेस्ट. पण विद्यार्थी आपला लहानच, आपला थोडासा निष्पाप विद्यार्थी होता. तो म्हणला प्लीज ऑफर दिस बुके टू आवर चीफ गेस्ट. कृपया करून आपल्या पाहुण्याला बादली द्या आंघोळीला, असा अर्थ झाला ना. तर त्यांना काय म्हणायचं होतं, बुके द्या. पण त्याला काय वाटलं, कारण हे जर स्पेलिंग आणि हे स्पेलिंग जवळपास सारखंच वाटते ना. हे स्पेलिंग बघा, हे स्पेलिंग कसं आहे, बकेट. बकेट म्हणजे बादली, ज्याच्यामध्ये आपण आंघोळ करतो त्याला बकेट म्हणतात. आणि हे बुके शब्द आहे. आता हा शब्दाचा उच्चार मात्र शब्द आलाय बघा तुम्हाला स्पर्धा परीक्षेला मागच्या वेळेस हा 2-3 वेळा शब्द आलाय. त्याचा उच्चार कसा होतो, अगदी बरोबर आहे, ह्याचा उच्चार शेप असा होतो. शेप या शब्दाचा अर्थ कुक आहे, की ज्याला आपण आचार्य असं म्हणतो. शेपचा अर्थ आहे आचार्य, कुक असं म्हणतो आपण. द पर्सन हू कुक्स द फूड किंवा द पर्सन हू इज प्रोफेशनल कुक. आता याचा उच्चार मात्र वेगळा आहे, शॉपर. अगदी बरोबर आहे, याचा उच्चार आहे शॉपर, ज्याचा अर्थ आहे खाजगी ड्रायव्हर. शॉपरचा अर्थ काय आहे,
खाजगी ड्रायव्हर, खाजगी ड्रायव्हर त्याला आपण प्रायव्हेट ड्रायव्हर असं म्हणतो. ह्याचं आपण जरा थोडं डिस्कशन केलं होतं मागच्या वेळेला. ह्याचा उच्चार आहे शिवलरी. अगदी बरोबर, याचा उच्चार मात्र असा होता बा, शिवलरी. शिवलरी. आता शिवलरी शब्दाचे दोन अर्थ निघतात. एक आहे शौर्य आणि दुसरा आहे स्त्री दक्षिणी. शौर्य एक आहे, दुसरा अर्थ आहे स्त्री दक्षिणी, म्हणजे स्त्रियांचा विचार करणारा. स्त्री दक्षिणी म्हणजे द पर्सन हु वर्क्स फॉर द वेलफेअर ऑफ वुमेन अँड द पर्सन हु शोज ब्रेवरी, असा अर्थ. आता ह्या शब्दाचा मात्र उच्चार वेगळा आहे. करेक्ट, केव्हास. अगदी बरोबर आहे, याचा उच्चार आहे केव्हास. तर केव्हास या शब्दाचा अर्थ आहे गोंधळ. केव्हास या शब्दाचा अर्थ आहे गोंधळ. ज्या ठिकाणी डिसऑर्डर असते त्याला केव्हा शब्द वापरतात. आता ह्या शब्दाचा अर्थ अगदी सोपा आहे बघा. उच्चार आहे मेल्यांकली. मेल्यांकली म्हणजे एकदम उदास असं. मेल्यांकली, मेल्यांकली ज्याचा अर्थ आहे उदास. बघा हे शब्द तुमच्या समोर मी लिहिलेले आहेत. बऱ्याच शब्दात तुम्हाला अर्थ पण कळाला असं कदाचित. आता पुढचे काय शब्द मी तुमच्या समोर देतो, तुम्ही या शब्दाचा मला उच्चार आणि अर्थ सांगा. आता काय काय शब्द नवीन पण असतील, काय शब्द तुम्हाला अर्थ कळाला पण असेल, काय शब्दाचा उच्चार तुम्हाला बघितल्या क्षणी लक्षात पण आला असेल. आता असा अनेक शब्द आहेत पहा, त्या शब्दाबद्दल उच्चार केला तेवढं दिसते ना, खाली दिसते. जेवढे शब्द आपण घेऊ तेवढं कमी शब्द आहेत. अनेक असे शब्द आहेत, ह्या शब्दाबद्दल जेवढा आपण विचार केला तेवढे कमी शब्द येतील आपल्याला. अनेक शब्द आपल्याला लक्षात येतील. बरेच शब्द, आय नो दॅट यू आर व्हेरी मच फॅमिलियर विथ दिस वर्ड्स. तुमचा या शब्दाचा बराच संबंध आलेला आहे, तुम्हाला माहित आहे. फक्त करेक्ट उच्चार आणि अर्थ. तुम्ही तुमच्या पॅसेजमध्ये शब्द पाहिले असेल, इंग्लिशमध्ये, न्यूजमध्ये किंवा काय काय कॉम्पिटेटिव्ह एक्झामला पण हे शब्द विचारतात. एक तर अर्थ विचारतात किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशनसाठी पण आलेले आहेत शब्द बऱ्याच वेळा, किंवा सिनोनिम्स म्हणून पण आलेले आहेत. अंडरलाईन करतात वाक्यामध्ये आणि हे शब्दाचा अर्थ काय असे विचारतात ते. सांगा, आपण सात पर्यंत शब्द पाहिले आपण. 7व्या प्रश्न पण आपण शब्द पाहिले. आता 8व्या पासून मला सांगा. निमोनिया, अगदी बरोबर आहे. काय शब्दामध्ये सम वर्ड्स आर सायलेंट, देर आर सम लेटर्स विच आर सायलेंट, दे आर नॉट प्रोनाउन्स्ड ऍट ऑल. असे काय शब्द असतात की त्यांचा उच्चार आपण करत नाही. आता या ठिकाणी निमोनिया हा शब्द आहे बा. आता निमोनियाचा उच्चार आहे तेच त्या एका आजाराचं नाव आहे, निमोनिया. काय लोक निमोनिया लिहितात, काय लोक निमो असं लिहितात. निमोनिया असं म्हणतो साधारणपणे, एका रोगाचं पण नाव आहे. आता खालचा शब्द त्याचा उच्चार कसा होईल? अगदी बरोबर, डायकॉटमी असा होईल. त्याचा उच्चार डिचॉटमी असं नाही होणार काहीतरी, तर डायकॉटमी. अगदी बरोबर आहे, याचा उच्चार काय होतो? डायकॉटमी. डायकॉटमी. आता डायकॉटमीचा अर्थ काय? फरक, किंवा दोन्ही गोष्टींमध्ये एक प्रकारचं काय करणे? डिव्हिजन करणे. जर आपण विभाजन असं म्हणतो, किंवा एक प्रकारचं डिव्हिजन वगैरे. पुढचा शब्द आहे बघा, करेक्ट, बोर्जवाजीस. ज्यावेळेस तुमचे फ्रेंच राजक्रांती झाली, रिव्होल्युशन, फ्रेंच रिव्होल्युशन, त्यामध्ये पण शब्द येतो. किंवा तुम्ही दास कॅपिटल नावाचा ग्रंथ आहे बघा, दास कॅपिटल. कोणाचा ग्रंथ आहे हो दास कॅपिटल? कार्ल मार्क्स. त्यामध्ये पण हा शब्द येतो बघा. ज्या ठिकाणी त्यांनी साम्यवाद सांगितलेला आहे किंवा मार्क्सिझम सांगितलेला आहे, त्यामध्ये मार्क्सिझम, तर त्यामध्ये हा शब्द आलेला आहे. त्या शब्दाचा उच्चार असा आहे बघा, असा उच्चार होतो बघा,
बोर्जवाजीस. आता उच्चार जरा वेगळा वाटते किंवा फास्ट म्हणताना ब्रिटिश स्पेलिंग प्रमाणे बोर्जवाज असं म्हणतात. बोर्जवाज लिहिताना करेक्ट आपण असं लिहितो बोर्जवाजीस. बोर्जवा पण म्हणतात बोर्जवा म्हणजे मध्यमवर्गीय, मिडल क्लास मेंटॅलिटी. जर अर्थ आहे मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय. आता खालचा शब्द आहे दिस इज अ काइंड ऑफ द नॉवेल इन विच द हिरो इज द रोग पर्सन. हिरो इज नॉट अ गुड पर्सन. हिरो इज अ काइंड ऑफ द व्हिलन हु डील्स विथ व्हेरी बॅड कस्टम्स. असा त्या शब्दाचा अर्थ आहे. पिकारस ही एक प्रकारची कादंबरी आहे ज्यामध्ये जो हिरो असतो, जो नायक असतो, तोच एक प्रकारचा चोर वगैरे दरोडेखोर असतो. अशा प्रकारची कादंबरी. त्याचा उच्चार असा असतो पिकारस असा करतो त्याचा उच्चार. पिकारस म्हणजे किंवा काही लोक ह्याला पिकारोस्की पण म्हणतात, पिकारोस्की. पण इथं क्यूचा उच्चार होत नाही, सरळ उच्चार करतो आपण पिकारस. एक प्रकारची कादंबरी किंवा कादंबरी प्रकार असं म्हणू आपण. एक कादंबरी प्रकार. द नॉवेल इन विच द प्रोटॅगनिस्ट इज अ रोग पर्सन. द प्रोटॅगनिस्ट इज नॉट गुड पर्सन. आता हा शब्द आहे बघा, ह्याचा उच्चार कसा करता आपल्याला. एक फ्रेंच घर असतं त्याला तो शब्द वापरतो आपण शट्टू. शट्टू ह्या शब्दाचा अर्थ आहे शट्टू. ह्याचा उच्चार कसा होईल बघा, असा होईल बघा. शट्टू ह्या शब्दाचा अर्थ आहे एक प्रकारचं फ्रेंच घर आहे. आता घरांसुद्धा बरेच काय प्रकार आहेत बघा घरांचं. घराचे 20-25 प्रकार आहेत घरात, पण त्याला आपण वेगवेगळे टाईप देतो आपण. होम असेल, हाऊस असेल, डोमिसाईल असेल, किंवा तुमचा वेगळ्या प्रकारचं व्हिला असेल, बंगलो असेल, मॅन्शन असेल, किंवा फ्लॅट असेल. असं बरेच बिल्डिंग, असं बरेच काय शब्द घरासाठी असतात. पण त्या सगळ्या घराप्रमाणे वेगवेगळे प्रकार त्यातून व्यक्त होतात. हट असेल, कॉटेज असेल. आता इथं मिल्यू. मिल्यू ह्या शब्दाचा अर्थ काय हो. मिल्यू असा शब्द आहे मिल्यू. तुझा अर्थ काय हो, एक प्रकारचा मिल्यू म्हणजे सराउंडिंग, सभोवतात. आंबियन्स असं म्हणतो आपण, आंबियन्स. AMBIENC. आणि हा शब्द तुम्हाला माहित असेल बघा, मॉर्गेज. मॉर्गेज म्हणतो आपण एक प्रकारचं तारण किंवा गहाण ठेवणे, त्याला मॉर्गेज शब्द वापरतो. त्या शब्दाचा उच्चार कसा होतो बघा. आता उच्चार कसा लिहावा लागला आपल्याला, किंवा असं लिहितात बघा मॉर्गेज किंवा मॉर्गेज पण लिहितात. मराठीमध्ये लिहिताना कसा शब्द लिहिता येईल आपल्याला. मॉर्गेज म्हणजे असा वर्ड दिला तर चालेल, मॉर्गेज किंवा मॉर्गेज असं. मी इथं तिचा उच्चार होत नाही. आणखीन एक शब्द तुमच्या समोर मी आणू शकतो तुमच्या समोर. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तिचा उच्चार होत नाही असा एक शब्द आहे पहा, आणि तो शब्द तुम्हाला माहित आहे. त्या ठिकाणी याचा शब्दाचा अर्थ आहे सुनामी असा आहे. किंवा काही ठिकाणी असं देतात पण त्याचा उच्चार होत नाही. तर असं अनेक असे शब्द आहेत की ज्या शब्दामध्ये आपल्याला ह्या शब्दांचा उच्चार होत नाही. तर हे शब्द ज्याला आपण डिफिकल्ट स्पेलिंग असं म्हणतो. इंग्लिशमध्ये आणखीन असं बरेच शब्द आहेत बघा, जसं कर्नल, लेफ्टनंट सारखा शब्द होता, किंवा असं इंग्लिशमध्ये असं बरेच काय शब्द आहेत की ज्या शब्दांचा उच्चार वेगळा आहे आणि अर्थ वेगळा आहे. आणि हे स्पेलिंग मध्ये आपल्याला विचारतात शब्द हे. म्हणजे तुम्हाला सिनोनिम्स मध्ये विचारतील, अँटोनिम्स मध्ये विचारतील, किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये विचारतील, किंवा पॅसेज मध्ये शब्द येतात, किंवा कधी कधी हे वाक्य एखाद्या वाक्यामध्ये शब्द देतात आणि त्याला अंडरलाईन करतात आणि याचा अर्थ परत विचारतात खाली स्पष्ट करण्यासाठी. तर मला वाटतं हा प्रकार तुमचा लक्षात आला असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रकार समजला असेल. आय होप, मला अशी अपेक्षा आहे यू माइट हॅव अंडरस्टूड, यू कॅन हॅव अंडरस्टूड. तर मला बऱ्यापैकी कळालं असेल. ठीक आहे, आपण या ठिकाणी थोडासा प्रकार हा थांबूया आपण.